स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। संतोषी माता चौकातून गुंगीकारक औषधांसह दोघांना अटक। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थ परिसरात केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी कल्पेश गोकुळ जगदाळे आणि अजय श्रावण कोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी आरोपीकडून 216 गुंगीकारक औषधांच्या बाटल्या, 1200 गुंगीकारक गोळ्या, 2 मोबाईल फोन आणि एक टीव्हीएस मोपेड दुचाकी असा एकूण 1,45,832 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी हे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणारी गुंगीकारक औषधे आणि गोळ्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून होते, असे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, औषध निरीक्षक किशोर देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हवालदार मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार आणि हेमंत पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। एलसीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता 2 आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत। त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे, वय वर्ष 20, आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी, वय वर्ष 20। हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 216 कोडिन फॉस्फेट या कफ सिरपच्या बाटल्या, त्याचप्रमाणे एकूण 1200 अल्फ्राझोलाम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत। याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कसे होणार होते याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू। आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे।